नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आपल्या देशामध्ये नेहमी किंवा खास करून काँग्रेस नेहमी हे मुसलमानांसोबत आहे. हे काही नवीन सांगण्याची गरज नाही आपल्या सर्वांना. आणि मुसलमानांसोबत असताना दलितांवरती केलेले काँग्रेसने अत्याचार हे देखील फार महत्त्वाचे आहेत. आणि मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी अधोरेखित होणं फार महत्त्वाचं आहे. कारण ज्या प्रकारे दलित आमच्या बांधवांना काँग्रेस सारख्या एका मोठ्या पक्षाकडून फसवलं जातं, त्यांची अवहेलना केली जाते. म्हणजे एकीकडे असं सांगायचं की भारतातला मुसलमान आणि दलित हे हिंदू विरोधी आहेत, तुम्ही हिंदूंच्या विरोधात लढायचं. म्हणजे हिंदूंचं देखील या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेसी लोक ही सगळी फसवणूक करतात. आतापर्यंत या सगळ्या देशानं आपल्या समाजानं पाहिलं. आणि यांच्यामध्ये देखील काँग्रेस आपली वोट बँक मला असं वाटतंय चांगली ठेवण्यासाठी मुसलमानांची दलितांच्या वाट्याला येणारा सगळा पैसा यांच्यावरती खर्च केला जातो. हे आपल्या दलित बांधवांना माहिती आहे का? नाही माहिती आहे. कारण आम्हाला काही राजकारणातल्या खोल ज्या काही बाबी असतात त्या आम्हाला कधी समजतच नाहीत. या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपल्याला सर्वांना समजणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे साधी गोष्ट घ्या तुम्ही, कर्नाटक सरकारला आपले जे सगळं अनुसूचित जातीचा जो आयोग आहे आपल्या केंद्र सरकारचा, त्यांनी नोटीस पाठवले. त्यांनी विचारलं की 14,000 कोटी, जे 14,000 कोटी दलितांना द्यायचे होते ते काँग्रेसने मुसलमानांकडे वळवले. या सगळ्या गोष्टी कर्नाटक सरकारला जाब विचारता हा सगळा आयोग का केला असं काँग्रेसने? म्हणजे जो काँग्रेस असं सांगतोय की दलित मुस्लिम भाई आहेत आणि त्यांची वोट बँक सगळी ठेवण्यासाठी, त्यांची ताकद आपल्याकडे मिळवण्यासाठी काँग्रेस धडपड करते, तेच काँग्रेस यांच्यात अशा प्रकारचा मतभेद करते. दलितांना अशा प्रकारे मला असं वाटतं वेड्यात काढलं जातंय. आणि त्यांचा पैसा स्वतःची जी खास वोट बँक आहे, कारण मुस्लिम हे सगळे काँग्रेसला मतदान करणारी लोक आहेत, ते काँग्रेसला देखील माहिती आहे. म्हणून या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंची मला असं वाटतं की पिछेहाट झाली. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे काँग्रेस आहे. म्हणून अनुसूचित जाती जमातीचा जो आयोग आहे त्यांनी ह्या सगळा पैसे हडपल्याबद्दल मला असं वाटतं त्यांना नोटीस पाठवल्यात आणि त्यांना जाब विचारलाय. म्हणजे असला जर काँग्रेसचा चेहरा असेल आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्या म्हणजे कर्नाटकमध्ये घडलंय, भारताच्या इतर राज्यांमध्ये इतक्या वर्षांमध्ये कित्येक वेळा अशा गोष्टी घडल्या असतील की जातीमध्ये तेढ निर्माण करायची आणि कुठंतरी दुसऱ्या चांगल्या पक्षांना गालबोट लागेल असं या सगळ्या कारस्थानी करणारी काँग्रेसची लोक मला असं वाटतंय समाजामध्ये खऱ्या अर्थानं तेढ निर्माण करतायत. आणि यांची खास जी मुस्लिम वोट बँक आहे त्यांना कुरवाळण्यासाठी ह्या समोरच्या प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला कमी लेखायचं, खाली लेखायचं, त्यांच्या वाट्याला येणारं सगळं हिसकावून घ्यायचं आणि यांनाच फक्त कुरवाळत बसायचं. हा सगळा काँग्रेसचा चेहरा आपण इतके वर्ष पाहतोय. कारण तुम्ही अभ्यास करा या सगळ्या गोष्टीचा, तुम्हाला सर्व काही समजून जाईल याच्यामध्ये. म्हणजे अगदी प्रकाश आंबेडकरांनी देखील या काँग्रेसवरती टीका केल्यात की बाबा हे काँग्रेसी म्हणजे काय प्रकारचं दलितांवर अन्याय अत्याचार करतात. म्हणजे दलितांच्या वाट्याला येणारा पैसा जर तुम्ही मुस्लिमांना देत असाल, हिंदूंच्या वाट्याला येणारा पैसा जरी तुम्ही मुस्लिमांना देत होतात, मग या सगळ्या गोष्टी मला असं वाटतंय अत्यंत चुकीच्या आहेत. आणि हे कुठं घडतंय? जिथं काँग्रेसची सत्ता आहे, ज्या देशातल्या राज्यांमध्ये, मग ते कर्नाटक असो, या सगळ्या राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टी घडतायत. आणि हे सगळं मी काय तुम्हाला खोटं कुठलं सांगत नाही, हे जे सत्य आहे ते तुम्हाला सांगतोय. म्हणून माझं एक वैयक्तिक मत आहे की दलित बांधवांनो किंवा प्रत्येक समाजातले प्रत्येक लोकांनी लक्षात ठेवावं की नक्की आपल्यासाठी कामं कोण करते, आपल्यासाठी चांगलं कोण करते. म्हणजे आज जे मोदींना शिव्या घालतायत सगळे मुस्लिम दलित ही सगळी लोक मोदींना म्हणतात की मोदींनी आम्हाला काय दिलं, पण याच मोदींनी भारतातल्या खालच्या घटकापर्यंत प्रत्येक सुविधा, प्रत्येक योजना पोहोचवण्याचा मला असं वाटतं की एक चांगला प्रयत्न ते करतायत. आणि त्या सगळ्या गोष्टी आज गोरगरिबांपर्यंत पोहोचतायत. ही सगळ्यात मोठी बाब आहे. कारण ज्या प्रकारे 60 वर्षामध्ये देश बदलू शकला नाही, तोच देश या 10-15 वर्षामध्ये आपण बदलताना पाहतोय. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. याच कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या काळामध्ये 2023च्या मे महिन्यामध्ये या महर्षी वाल्मिक जे महामंडळ आहे, त्या महामंडळातल्या एका दलित कर्मचाऱ्यांना या काँग्रेसी लोकांनी आत्महत्या करायला भाग पाडलं. कशासाठी? तर आदिवासींच्या जे त्यांच्या भागाचे जे पैसे होते त्यांच्यासाठी जे राखून ठेवलेले 187 कोटी ते सगळे यांनी खाल्ले. आणि जेव्हा यांच्या अंगाशी आल्या या सगळ्या गोष्टी, तेव्हा त्या बिचाऱ्याचा बळी गेला आणि त्याच्यावर या सगळ्या गोष्टी टाकल्या. इतक्या खालच्या थराला आम्ही जातो, इतक्या खालच्या थराला हे काँग्रेसची सगळी लोक जातात आणि असल्या काहीतरी गोष्टी या देशामध्ये करतात जिथं दलितांवरती अन्याय अत्याचार केला जातो किंवा सामान्य खालच्या लोकांवरती अन्याय अत्याचार केले जातात. या सगळ्या गोष्टी आपल्याला का दिसत नाहीत? म्हणजे एकीकडे जर नरेंद्र मोदींची सगळी गोष्ट घेतली तर ज्यांनी या देशासाठी काहीतरी केले, मग ते आदिवासी असो, दलित समाज असो, सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन कसं चाललं पाहिजे, यांना कसा सन्मान दिला पाहिजे. म्हणजे जा मागच्या काळामध्ये जा 60, 70, 80 वर्षापूर्वी या दलित समाजांचे यांचे काय हाल अपेष्टा होत होत्या, पण त्या सगळ्या गोष्टी नंतर 60 वर्षामध्ये देखील आम्ही यांचे हाल संपवू शकलो नाही. हे अपयश आहे या काँग्रेसचं, हे यांनी मान्य केलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही साध्या कुठल्या तरी एका कर्मचाऱ्याला, त्या दलित कर्मचाऱ्याला तुम्ही मृत्युमुखी पाडायला भाग पाडता, त्याला मारायला तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी करता आणि ते पैसे हडपण्यासाठी इतक्या खालच्या थराला ही सगळी लोक जातात. मला असं वाटतं याच्याकडे देखील
देखील जनतेने थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. त्याच दलित बांधवाने जो मृत्युमुखी पडला त्यानं त्याचं सुसाईड नोटमध्ये सगळं लिहून ठेवलं, कुठं कसं या सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी केलं. हाच पैसा सगळा त्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये गेला, त्यांच्या खिशामध्ये पोहोचला. ईडीने देखील याच्यावरती कारवाई केली. ते आर नागेंद्र कोण आहेत त्यांचे नेते, त्यांना अटक देखील झाली. या सगळ्या गोष्टी होत असताना आपलीच लोक म्हणतात की ईडीच्या कारवाया काय करता, ईडीच्या कारवाया, ईडी असल्या कारवाया करते. अशा देशद्रोही लोकांना, असल्या लोकांना जरब बसवायला नको, यांच्यावरती काहीतरी मला असं वाटतं अंकुश ठेवायला नको, की जर असले उत्मात करत असतील आणि साध्या सुध्या लोकांना जर आत्महत्या करायला भाग पडत असतील काही पैशांसाठी, यांचे जेव्हा सगळे काळे धंदे बाहेर पडतात तेव्हा मग मात्र सगळे हात वर करून आपापले सगळे पसार होतात. आणि मग मोदींनीच केलं, मग त्या भारतीय जनता पार्टीनेच केलं, मग ते हिंदू सरकारनेच केलं. असल्या गोष्टी हे सगळी काँग्रेसी लोकांच्या डोक्यामध्ये घालतायत. कुठेतरी चुकीचं सगळ्या गोष्टी लोकांमध्ये पसरवल्या जात आहेत आणि सामान्य लोकांची मतं स्वतःच्या खिशामध्ये पाडून घेतात. म्हणून यांचं सत्य बाहेर आलं पाहिजे. हे सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्या लोकांना समजणार नाही की कोण देशासाठी खरं काम करतंय आणि कोण देशाला लुबाडण्यासाठी बसलंय. याच काँग्रेसचा देखील दलितांच्या आरक्षणाला देखील विरोध होता. म्हणजे हे दलितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांना 50% आरक्षण या देशामध्ये, मग ह्या सगळ्या गोष्टी करतात. आमच्या दलित बांधवांना हे सगळं कधी कळणार? म्हणजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांना याच काँग्रेसी लोकांनी 2 वेळा निवडणुकीमध्ये हरवलं होतं, यांच्या विरोधात ही सगळी लोक उभी राहिली होती बाबासाहेबांच्या विरोधात, हे आमच्या दलित बांधवांना कधी समजणार आहे की नाही? म्हणजे हे त्या मुस्लिमांचा लाड पुरवण्यासाठी कुठल्या थराला जात आहेत या देशासाठी? म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः सांगितलंय की या देशामध्ये काँग्रेस नावाची जी गोष्ट आहे ज्या मुस्लिमांना कुरवाळते ना, येणाऱ्या काळामध्ये हे फार देशासाठी धोकादायक आहे. बाबासाहेबांचा इंटरव्ह्यू कधी बघितला असेल BBC वरचा तर जाऊन पहा, ते सगळे जे बोलतायत ते काय बोलतायत, त्यांची पुस्तकं वाचा. मग या सगळ्या गोष्टी असताना आम्ही आजही काँग्रेसला कुरवाळत बसलो या देशासाठी. या काँग्रेसच्या सगळे लाड आम्ही पुरवत बसलोय आणि या जातीच्या सगळ्या गोष्टी विष या सगळ्या देशामध्ये पेरण्याचं काम या काँग्रेसवाल्यांनी केलंय. कुठेतरी आम्हाला समजणार आहे की नाही? म्हणजे आम्ही किती दिवस फक्त डोळ्यावर पट्टी बांधायची आणि यांच्या हाताला हात धरून फक्त चालत राहायचं, याचा जरासा आम्हाला काहीतरी समजलं पाहिजे. कारण ज्या प्रकारच्या गोष्टी ही सगळी लोक करतात दलितांसोबत आणि सगळ्या खालच्या जातीतल्या लोकांसोबत, हिंदूंसोबत, आणि या मुसलमानांना कसं बरोबर पाठीशी उभं करतायत, या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना ओळखून घ्यावं लागतील आणि पाहावं लागतील. हिंदू आणि मुस्लिम आणि दलित हे हिंदू विरोधी व्हावे असा काहीतरी मला असं वाटतं नरेटिव्ह पसरवण्याचं काम या 2 समाजांमध्ये करण्यात येत आहे. आणि त्यातल्या त्यात देखील दलितांना कसं बाजूला रेटता येईल आणि मुसलमानांना त्यांचा सगळा पैसा, हक्क, सगळ्या गोष्टी कशा मिळवता येतील याच्यासाठी गुप्तपणे ही काँग्रेसी लोक काम करतात. हे आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे. असल्या या काँग्रेसचा चेहरा आपल्याला सगळ्यांना समजतोय, दिसतोय आणि इतकी वर्ष काँग्रेसनं हेच केलंय. या सगळ्या गोष्टीला मला असं वाटतंय अभ्यासपूर्ण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण कुठेतरी आम्ही चांगलं काहीतरी काम करणाऱ्या पक्षांवरती जर बोट दाखवत असू तर मग आम्ही मात्र अधोगतीकडे चाललो, एवढं आपल्या सर्वांनी लक्षात घ्या. कारण ज्या काही गोष्टी आमच्या कानापर्यंत येतात त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत, ते कशा आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात याचा थोडा अभ्यास आपण प्रत्येकाने केला पाहिजे. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.